पुण्यात अंडाभुर्जीच्या एका किरकोळ वादातून खुनाचा कट रचल्याची एक गंभीर घटना समोर आली आहे। गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने या संपूर्ण टोळक्याचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 2 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केले आहेत। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या टोळीत काही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। हा संपूर्ण कट कसा रचला गेला पाहूयात। या प्रकरणाची सुरुवात झाली एका क्षुल्लक कारणावरून। वाघोलीतील रवी ससाणे आणि सांगवीत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये औंध येथील एका मॉल जवळ अंडाभुर्जीची गाडी लावण्यावरून वाद झाला होता। हा किरकोळ वाद विकोपाला गेला आणि यातूनच आरोपींनी ससाणे यांचा खून करण्याचा कट रचला। मुख्य आरोपी आर्यन फंड वय 19 आणि गुरु सिंग वय 23 यांच्यासह 6 अल्पवयीन मुलांनी मध्य प्रदेशातून 2 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे मागवली होती। पोलिसांच्या माहितीनुसार सांगवीतील एका रुग्णालयाच्या मागे हे आरोपी भेटण्यासाठी जमले होते। मात्र त्याआधीच पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी सापळा रचून या सगळ्यांना ताब्यात घेतले। या तपासात पोलिसांच्या हाती आता एक नवा आणि महत्त्वाचा धागा लागला आहे। चौकशी दरम्यान पोलिसांना या अल्पवयीन टोळक्याचे थेरगाव कनेक्शन उघडकीस आले। या टोळक्यातील काही आरोपी साहिल विश्वनाथ बारणे वय 24 राहणारा थेरगाव याच्या संपर्कात होते। पोलिसांनी साहिलला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे 50,000 रुपये किमतीचे आणखी एक पिस्तूल मिळून आले। धक्कादायक म्हणजे साहिलने हे पिस्तूल सांगवी प्रकरणातील आरोपींकडूनच घेतल्याची कबुली दिली आहे। साहिल बारणे याचा त्याच्या भावकीतील एका व्यक्तीशी जमिनीचा वाद सुरू आहे। याच वादातून त्याने हे शस्त्र आणल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। थोडक्यात एक किरकोळ वादातून खुनाचा कट, अल्पवयीन मुलांचा सहभाग आणि त्यातून उघडकीस आलेला जमिनीच्या वादातून शस्त्र बाळगण्याचा गंभीर प्रकार। साहिलकडे मिळालेले पिस्तूल सुद्धा मध्य प्रदेशातूनच मागवण्यात आले आहे। त्यामुळे आता गुन्हे शाखेचा तपास शस्त्र पुरवठा करणाऱ्या साखळीपर्यंत पोहोचवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे। या प्रकरणी साहिलसह अन्य 3 गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे।